ओम श्री गुरुवे नमः। सर्वांच्या हृदयात चैतन्य स्वरूपाने विराजमान परम कृपालू परमेश्वराला नमस्कार करतो। उपस्थित आपण सर्व दिव्य आत्म्यांना सप्रेम राम कृष्ण हरी जय हरी। आजच्या या प्रसंगी उपस्थित श्रद्धेय स्वामीजी, माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित हरिभक्तपरायण जीवन महाराज आणि ज्ञानराज वेदांत गुरुकुलमचे सर्व भावी शास्त्रीजी, आचार्यजी, कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार आणि भावी दीपस्तंभ जे या भारताला, भारतीय संस्कृतीला, परंपरेला मार्गदर्शक ठरणार आहेत असे सर्व उपस्थित साधक सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो। आज वेगळा कोणता काही कार्यक्रम नव्हता, परंतु बऱ्याच दिवसापासून स्वामीजींची तुमची भेट नव्हती, म्हणून आज मी फक्त भेटण्यासाठी इथे उपस्थित आहे। मराठी कळते तुम्हाला? मला संस्कृत नाही येत आणि ते सगळं संस्कृतचं वातावरण आहे। तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला योग्य वयात, योग्य वेळी, योग्य अशा गुरुकुलमध्ये आणि योग्य अशा स्वामीजींकडून संस्कृतचा अभ्यास करायला मिळतोय। ते तुमचं सर्वांचं भाग्य आहे। आम्हाला ते काही तेव्हा शिकता आलं नाही। जसं एखादा बोबडा बोलतो तसं आमची संस्कृत भाषा थोडीशी बोबडी आहे, परंतु जे शुद्ध व्याकरण आणि संस्कृत आहे ते तुमच्याकडून ऐकायला मिळतं किंवा तुम्ही ते शिकायचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहात आणि नक्कीच पुढच्या भावी आयुष्यामध्ये ते तुम्हाला फार पूरक ठरणार आहे। माझ्या या साधनेच्या वयात ज्या गोष्टी मी तेव्हा शिकलो नाही, आता इच्छा असली तरी मी त्या शिकू शकत नाही, त्याचा मला कायम पश्चाताप असतो। मी मलाही सुरतेला गुरुने ठरवलं होतं की संस्कृत शिकण्यासाठी पाठवायचं। मला ते आठवत नाही की त्यांनी पाठवलं नाही का मी नाही म्हटलं, असं मला पण आठवत नाही, पण ते काही झालं नाही। आणि आज कथा प्रवचन करताना
त्याची उणीव भासते. कारण की कथा, प्रवचन, कीर्तन परंपरा आपल्या संप्रदायात नाही आहे. माझ्या सत्पंथामध्ये प्रवचन कथेची परंपरा आहे. त्यावेळी संस्कृतची उणीव भासते. कारण की एखादा प्रसंग किंवा दृष्टांत तुम्हाला कथा बोलायची आहे, तेव्हा जर संस्कृत मधील प्रमाण देऊन जर आपण त्यावर बोललो तर त्याला एक विशेष वजन प्राप्त होतं. त्यामुळे तुम्ही करीत असलेला हा अभ्यास कायम आयुष्यभर तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आणि याचा लाभ आज जरी थोडी आपल्याला साधना करावी लागते आहे, हे शिकावं लागतंय, पाठांतर करावं लागतंय, पण आताची ही कष्ट, आताची ही मेहनत नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला कायम कामी येणार आहे. आणि हे दिवस तुम्हाला आयुष्यभर आठवतील की जे पुढे आयुष्यात आपलं जे काही सोनं होणार आहे, जे काही कल्याण पुढच्या आयुष्यामध्ये आपलं होणार आहे, त्याची ही भूमिका किंवा त्याचं निर्माण आता वर्तमान परिस्थितीमध्ये तुमचं होतंय. त्यामुळे योग्य गुरुकुल आणि योग्य स्वामीजींचं मार्गदर्शन हे भाग्य आहेच, पण तुमचं भाग्य आहे की हे शिकायची तुमची इच्छा झाली की आपण हे शिकलं पाहिजे, गुरुकुलमध्ये आपण गेलं पाहिजे. आज वर्तमान परिस्थिती जर बघितली तर लहान मुलांपासून आता प्रत्येक घराघरामध्ये चिंतेचं वातावरण आहे. चिंतेचं वातावरण म्हणजे मुलगा वय वर्ष 1.5-2 वर्षाचा झाला की त्याला मोबाईलचं व्यसन लागतंय, त्याला भाजी पोळी नकोय, वगैरे. परंतु तुम्ही या वयात सुद्धा मोबाईल पासून, सोशल मीडिया पासून किंवा टीव्ही, सिरियल, फिल्म पासून दूर स्वतःला करून ज्या वयामध्ये स्मरणशक्ती आपली तीव्र असते, ज्या वयामध्ये साधना आपण करू शकतो, ज्या वयामध्ये शरीर आपल्याला पूरक ठरतं, त्या वयात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून साधना करीत आहात, तुम्ही चांगलं शिक्षण घेत आहात, हे विशेष आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये जे तुम्ही घर सोडून इथे येऊन राहून हे शिकताय, तर हे तुमचं भाग्य पण आहे. आणि तुमच्या त्या पुरुषार्थाला मी प्रणाम करतो, मी तुम्हाला त्यासाठी धन्यवाद पण देतो. आपण काहीतरी पुरुषार्थ केल्याशिवाय भविष्यात आपण काही करू शकत नाही. उदाहरणार्थ की स्वामीजी असतील, अनेक ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त केलंय. मी APJ अब्दुल कलाम त्यांचं पण आत्मचरित्र वाचलंय, मी सचिन तेंडुलकरचं पण वाचलंय, मी ब्रायन लाराचं पण वाचलंय, मी धीरूभाई अंबानी त्यांचं पण वाचलंय. मी हे का सांगितलं की मी आध्यात्मिक ग्रंथांव्यतिरिक्त हे पण प्रयत्न केलाय वाचायचा, की एखादा धीरूभाई अंबानी बनतो, एखादा सचिन तेंडुलकर बनतो. ब्रायन लाराच्या आत्मचरित्रात आहे, तो त्यावेळी 1 नंबरचा बॅट्समन विश्वात. त्याला विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही 1 नंबरचे बॅट्समन आहात? तो म्हणतो मी मला 1 नंबर मानत नाही, मग 1 नंबर मला जग मानतं, पण माझ्यासाठी 1 नंबर तेंडुलकर आहे. त्याला विचारलं तेंडुलकर कसा, त्याचं कारण काय? तेव्हा त्याने उत्तर दिलं की मी खेळामध्ये 1 नंबर आहे, परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये म्हणजे आपण शून्यावर आउट झालो तरी आणि आपण 60 बॉलमध्ये शतक केलं, 100 रन केले तरी एकदम शांत कसं राहावं
हे तेंडुलकरला जमतं, म्हणून माझ्या मते तेंडुलकर एक नंबर वर आहे माझ्यापेक्षा वर. आता मी हा एखाद्या खेळाडूचा आत्मचरित्र आहे, पण मी त्यातून काय घेतलं की परिस्थिती केव्हा अशी वेळ की आपण शून्यावर आउट होतोय किंवा परिस्थिती 100 पण केले तर 100 केले, त्याचा जर आपण थोडा अभिमान केला तर पुढच्या वेळी नुकसानीत जाऊ शकतो. शून्यावर आउट झालो, त्या डिप्रेशन मध्ये गेलो तर आणखी अडचणी वाढू शकतात. म्हणून ब्रायन लाराचं असं म्हणणं होतं की प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्याला सम राहता येतं, जसं श्रीमद भगवद्गीतेत परमात्मा वर्णन करतात, मग भक्त समे प्रिय, मला कोणता भक्त आवडतो, सुख दुःख सम शमी. असंच आहे, ज्यांना कळत नाही तिथे बोलून देतो. पण इथे आज सगळे जातीचे बसले की सुख आणि दुःख यामध्ये जो सम असतो, दुःख आलं तरी तो विचलित होत नाही आणि सुख आलं तर तो उत्साहित होत नाही. जो सम असतो, उदाहरणार्थ श्री रामचंद्र मध्यरात्री निरोपकाल येतो, सकाळी तुमचा राज्याभिषेक, राजे बनणार, ते अयोध्येचे, आणि सकाळी होताना निरोप येतो 14 वर्ष तुम्हाला वनवासात जायचे. जेव्हा त्यांना निरोप जातो राजे बनणार आहात, तेव्हा ते म्हणतात बरं, जी गुरूंची इच्छा. आणि जेव्हा निरोप येतो 14 वर्ष वनवास, तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, जी गुरूंची इच्छा. किती विरोधाभासी दोन निरोप आहेत, एक उत्साहित करणारा आणि एक दुःख देणारा. परंतु त्या दोनही जेव्हा निरोप येतात तेव्हा श्री रामचंद्र सम असतात. त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव, मानसिकता कोणताही परिणाम नाही, म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम. म्हणून ते 14 वर्ष असा स्वभाव असल्यामुळेच ते 14 वर्ष, ज्यांचा जन्म राजमहालात झाला परंतु 14 वर्ष वनवासात राहायची वेळ आली ना तरी ते तसेच राहिले आनंदात, जसे ते राजमहालात राहत होते. जसं मखमलीच्या गादीवर ते आनंदात झोपायचे ना, तसं ते एखाद्या झाडाखाली ढेकळावर पण झोपले. ते आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकले, त्याचं कारण त्यांचा स्वभाव सम. म्हणजे जेव्हा रावण माता भगवती सीतेचं हरण करून घेऊन जातो तेव्हा त्यांनी अयोध्येला निरोप नाही दिला. त्यांनी तिथे राहणाऱ्या वानरांना वीर बनवलं, त्यांचं सहाय्य घेतलं आणि युद्ध केलं रावणाशी, रावणाचा वध केला आणि सीतामाईला परत घेऊन आले. म्हणजेच काय की आलेल्या परिस्थितीचा सामना त्यांनी केला आणि स्वतःच्या बळावर त्यांनी विश्वास ठेवला की मी करू शकतो, मला काही गरज आहे भरताला निरोप द्यायची, मी हे करू शकतो आणि ते माझ्यावर संकट आलंय ते मलाच दूर करायचं. या आत्मविश्वासामुळे ते जिंकतात. पण म्हणजे ब्रायन लारा काय म्हणतो की ते मला जमत नाही, मला एखाद्याने आता किती बोलायचे तेंडुलकरला शून्यावर आउट झाल्यामुळे, पण तरी तो उत्तर देत नव्हता, वाईट वाटून घेत नव्हता. ब्रायन लारा म्हणतो इथे तो माझ्यापेक्षा प्लस आहे. मला कोणी म्हटलं की पटकन राग येतो की बॅटच मारायचे डोक्यात त्याच्या, मला ते क्रोध येतो, मी त्याच्यासारखं वागू शकत नाही, तो शांत आहे, हा पॉइंट त्याला माझ्यापेक्षा चांगलं ठरवतो. म्हणजे अनेकांचं चरित्र तुम्ही जर वाचलं ना की जो व्यक्ती मोठा झालाय, विद्वान झालाय, विद्वान सर्वत्र पूज्यते, तो सगळीकडे पूजला जातो. जो विद्वान आहे, जो ज्याचं नाव झालं, जो त्या क्षेत्रामध्ये त्याने प्रावीण्य मिळवलं ना, नामवंत झालाय, आपण जर त्यांचं चरित्र वाचलं ना तर त्या चरित्रात लक्षात येतं की हे जे नामवंत कीर्तिवंत झाले त्याचं कारण की यांनी किती पुरुषार्थ केलाय, यांनी कशी साधना केली. धीरूभाई अंबानी आधी सायकलीवर कापड विकायचे,
आज लाखो लोकांना ते मजुरी देत आहेत. अंबानी नंबर 1चा आज आपल्या भारतमध्ये त्याचा व्यवहार आहे. एके दिवशी तो सायकलवर कापड विकायचं त्याने काम केलं. म्हणजे तोही एक दिवस आहे की आज तो धीरूभाई अंबानीचं नाव आहे. म्हणून ही जी साधना किंवा आपण आयुष्यामध्ये जो पुरुषार्थ करतो ना, गुजरातीमध्ये एक म्हण आहे, કર્યા વગર કંઈ મળતું નથી, કરેલું ફોકટ જતું નથી, केल्याशिवाय काहीही मिळत नाही. करेलू फोकट जतू નથી म्हणजे केलेलं वाया जात नाही. केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि आज तुम्ही जे करीत आहात ना, हे आयुष्यात कधीही वाया जाणार नाही. हे आयुष्यभराची शिदोरी तुम्हाला स्वामीजी देत आहेत. पैसा किती काळ टिकतोय किंवा तुम्हाला कोणी भोजन दिलं, सकाळी भोजन दिलं तर कबीरजी म्हणतात, सुबह खाया शाम खडी, भूक मौत से भी बड़ी. जे तुम्ही सकाळी खाल्लं संध्याकाळची तर काळजी लागतेच ना. भूक मरणापेक्षा मोठं आहे का? कारण की मरण एकचदा येतं आणि भूक दिवसातून 2 वेळेला येते. म्हणून भूक मोठी आहे. आपण सकाळी खाल्ली संध्याकाळची काळजी होतेच. एखाद्याने आपल्याला भोजन दिलं तर एक वेळची क्षुधा आपली शांत झाली, संध्याकाळची परत काळजी आहेच. म्हणून शिक्षण असं आहे, विद्या अशी आहे, ही साधना अशी आहे की ही काही काळ तुम्हाला उपयोगात नाही येणार. तुमचा श्वास सुरू असेपर्यंत, जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ही शिकत असलेली विद्या तुमच्या कामी येणार आहे. बाकी गोष्टी क्षणिक आहेत, त्या काही काळ तुम्हाला सुख देतील, जीवनाचं काही काळ. परंतु तुम्ही जे शिक्षण घेत आहात हे आयुष्यभराची शिदोरी आहे. आणि हे असं आहे की तुम्ही शिकून आणखी, जसं स्वामीजी हजारो साधक तयार करतायत, विद्यार्थी शास्त्री तयार करतायत, आचार्य तयार करतायत, तसं तुमच्यातील एक एक व्यक्ती भविष्यात हजारो शास्त्री आणि आचार्य तयार करू शकतात. एवढं काम भविष्यात तुम्ही करू शकता. पण हे सगळं अवलंबून आहे वर्तमान परिस्थितीवर. आज तुम्ही जर पुरुषार्थ केला तर त्याचे परिणाम हे वाया जाणार नाही. त्याचे परिणाम तुम्हाला मिळतील, तुमचंही कल्याण होईल आणि इतरांचं पण कल्याण तुम्ही करू शकता. त्यामुळे आता वर्तमान परिस्थितीमध्ये एकाग्रता अभ्यासामध्ये ठेवणं, आपण जे जे काही पाठ दिले आहेत ते पाठ करणं, थोडं त्रास होईल, कंटाळा पण येईल, वयच तसं आहे. परंतु तरी सुद्धा आपण जर त्याचा अभ्यास करत राहिलो, कोणतीही गोष्ट अभ्यासाशिवाय नाही, कोणतीही कला जी आहे ती अभ्यासाशिवाय नाही. म्हणून तुम्हाला ते सातत्य जर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवलं तर त्याच्यामध्ये परफेक्ट तुम्ही बनू शकता. त्यामध्ये परिपक्वता आपली येऊ शकते. आणि हे सगळं करत असताना जेवढं आपण शांत असतो, जेवढं शांत असतो तेवढी एकाग्रता आपल्याला येते. म्हणून आपण प्रत्येकाने लक्षपूर्वक हे सगळं शिकलं पाहिजे. आणि जो वेळ हाच वेळ आहे. चरपट पंजरिका जे स्तोत्र आहे त्यामध्ये आद्य जगद्गुरु शंकराचार्याची भगवान जे आहेत त्यांनी ही जी भजगोविंदम जे स्तोत्र आहे त्याची रचना कशी झाली तुम्हाला माहितच आहे की आद्य जगद्गुरु शंकराचार्यजी रस्त्याने जात असताना एक म्हातारा व्यक्ती ते संस्कृत घोकत होता. जगद्गुरु शंकराचार्यजी त्याला उद्देशून म्हणतात की आता तुझी लाकडं स्मशानात गेली, आपल्याकडचा मन आहे ती, आता तर सुधर, आता लाकडं स्मशानात गेली तुझी. म्हणजे काय की आता मरणाचं वय झालंय, आता शेवटचा प्रसंग आहे आयुष्याचा, आता तर सुधर.
आद्य जगद्गुरु शंकराचार्यजी त्याला म्हणतात की अरे आता म्हातार वयात तू कशाला संस्कृत शिकतोय? आता एवढा तू संस्कृत भोगत बसण्यात वेळ वाया घालू नको. ज्या त्या गोष्टीचं वय असतं. आता तुझं संस्कृत शिकायचं वय गेलं. आता भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते. आता मूर्खा आता भज गोविंदम, आता गोविंदाचं भजन कर. आता तू फक्त नामस्मरण कर. आता संस्कृत शिकायच्या नादी लागू नको. म्हणे का? म्हणजे ते तुझं वय गेलं. ज्या वयात तेच करायचं असतं. एके दिवशी एक मुलगा मुलीला बघायला गेला की मुली स्वयंपाकघरात मुलीची आई मुलीच्या आईने सांगितलं की बेटा जा मुलगा बघायचा कार्यक्रम. त्या मुलाला ती बघायला गेली. ती गेल्यानंतर आईने त्या मुलाला बघितलं त्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून. मुलगी त्याला भेटून बोलून परत आली. आई म्हणते जो मुलगा तुला बघायला आलाय तो तुला आवडला का? म्हणे आई हो आवडला. पण म्हणे बेटा माझी इच्छा अशी आहे तू साध्वी बन, तू संन्याशी बन, तू हिमालयात निघून जा, पण या मुलाशी लग्न करू नको. म्हणे आई कसं का? म्हणून या मुलाशी का लग्न करू नको? म्हणे हा मुलगा मला पण बघायला येऊन गेला, आम्हाला पण बघून गेलाय. म्हणजे आतापर्यंत हा फक्त मुलगी बघायचाच कार्यक्रम करतोय. मला बघून गेला. मला तुझ्या एवढी मुलगी झाली तरी अजून तो मुली बघतोय. एवढा वेळ होण्याचं कारण काय? जे वय लग्नाचं होतं तेव्हा लग्न केलं नाही, तेव्हा काहीतरी अडचणी दाखवल्या. अजून करायचं नाही, मुलगी आवडली नाही, ती 2 इंच लहान आहे, ती अर्धा इंच लहान आहे, नाटकं केली लग्नाच्या वयात. आता लग्नाच्या वयात लग्न केलं नाही, आता कशाला ह्याचं लग्न होणार? उदाहरण कशासाठी दिलं मी की ज्या वयात जे करायचं तेच करायचं असतं. कारण की प्रत्येक गोष्टीसाठीच वय ठरलंय, वेळ ठरलाय. आता तुमचं वय आहे पूर्ण वेळ अभ्यास करणे, तुमचं वय आहे साधना करणे, तुमचं वय आहे कारण की आता या वयात ग्रास्पिंग पॉवर फुल असते. या वयामध्ये आपली स्मरणशक्ती तीव्र असते. आपलं शरीर आपल्याला पूरक असतं. म्हणून या वयात केलेला अभ्यास लक्षात राहतो किंवा या वयातच आपण अभ्यास करू शकतो, साधना करू शकतो. म्हणून म्हातार वयात जर एखाद्याने ठरवलं संस्कृत शिकायचं तर त्याला मूर्ख म्हणतात शंकराचार्यजी भगवान. की मूर्खा हे वय तुझं नाही, तुझं वय संस्कृत शिकायचं गेलं. आता तू भज गोविंदम, आता तू गोविंदाचं भजन कर. म्हणून योग्य हेच तुमचं वय आहे. आणि तुम्ही आता जर मेहनत केली, तुम्ही याला वेळ दिला, पुरुषार्थ केला तर नक्कीच याचा पूर्णपणे लाभ भविष्यामध्ये तुम्हाला होणार आहे. हे दिवस तुम्हाला आयुष्यभरासाठी आठवतील. तशी ही गुरुकुल परंपरा आपली पुरातन परंपरा आहे. आपण श्रीकृष्ण चरित्र श्रवण केले, श्री रामचरित्र श्रवण केले. श्री रामही गुरुकुल मध्ये जाऊन ते पण विद्या संपादन करतात. श्री कृष्ण भगवानही गुरूंच्याकडे जाऊन सांदीपनी ऋषींच्याकडे जाऊन शिक्षा संपादन करतात. ही आपली मूळ परंपरा आहे. आणि म्हणून मला तरी वाटतं की ते श्रीकृष्ण तत्वज्ञ बनू शकले. गुरुकुल परंपरेमुळे आज भगवान श्री रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम बनू शकले. ही गुरुकुल परंपरेचा हा प्रभाव आहे की राजमहालात जन्माला आलेला राम सुद्धा एवढा परोपकारी, पुरुषार्थी आणि या पद्धतीचे आदर्श चरित्र असलेला राजा बनू शकतो. याला कारण आहे की ज्या वयामध्ये त्यांना ज्या शिक्षणाची आवश्यकता होती त्यावेळी त्यांना ते शिक्षण मिळालं. त्याचा फायदा की ते या विश्वासाठी पूरक बनले.
कारण शक्ती प्रत्येकामध्ये असते. शक्ती ओसामा बिन लादेन मध्ये पण होती आणि शक्ती पूर्व राष्ट्रपती आपले एपीजे अब्दुल कलाम त्यांच्यामध्ये होती. शक्ती रामामध्ये होती आणि शक्ती रावणामध्ये होती. शक्ती श्री कृष्णामध्ये होती आणि कंसामध्ये होती. परंतु ज्याने त्या शक्तीचा सदुपयोग केला आज त्याचा जय जयकार होतो आणि ज्याने दुरुपयोग केला आजही ओसामा बिन लादेन म्हटलं की आपल्याला अशी नफरत वाटते आणि एपीजे अब्दुल कलाम म्हटलं जरी ते मुस्लिम होते परंतु त्यांना हिंदूंनी राष्ट्रपती केलं हिंदू राष्ट्राचं. कारण त्यांचं चरित्र पूरक होतं. त्यांची ताकद क्षमता त्यांनी या देशाच्या विकासासाठी खर्च केली आणि ओसामा बिन लादेनने विनाशासाठी खर्च केली म्हणून त्याला कोणी ओळखत नाही. श्री रामांची ताकद होती रावणाची ताकद होती पण श्री रामांनी धर्मस्थापनेसाठी आणि जे अधर्मी होते त्यांच्या विनाशासाठी ताकदीचा उपयोग केला. जे साधू संतांना त्रास द्यायचे त्यांच्या विनाशासाठी आणि रावण जे साधू संतांना त्रास देतील त्यांच्यासाठी तो पूरक बनला. म्हणून ताकद आपल्या प्रत्येकाकडे असते. क्षमता आपल्या प्रत्येकाची असते पण त्या क्षमतेचा सदुपयोग जो करतो ना तो पूजला जातो. तो वंदनीय पूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय बनतो. अशी स्कीम नाहीये की आपल्याला वागायचं ते वागा चोरी करायची करा जे खायचं ते खा जे अपशब्द बोलायचे ते बोला आणि फोटोवर लिहून द्यायचं वंदनीय आपल्या नावापुढे म्हणजे झालो का वंदनीय आपण. आता अनेक लोक मेल्यानंतर म्हणजे जो दारू पिऊन मेला त्याच्या फोटोवर पण लिहितात कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी. मला सांगा गेला का तो कैलासात जाईल का वैकुंठात. दारू पिऊन बेड्या पिऊन आणि काय व्यसन करून दुसऱ्याची निंदा करून तो मरण पत्करलं पण तरी वैकुंठवासी आपण जरी लिहिलं तरी तो काही वैकुंठात जात नाही. फोटोवर वैकुंठवासी लिहिल्याने नाही तो आत्मा वैकुंठात जात. मरणापूर्वी जर त्याने पुरुषार्थ केलाय जर त्या पद्धतीचं देवाला आवडणारं देशाला धर्माला समाजाला पूरक असं जीवन तो जर जगलाय तर त्याच्या फोटोवर तुम्ही वैकुंठवासी नाही लिहिलं ना तरी कन्फर्म आहे की याला श्री नारायणाच्या श्री चरणांच्या जवळच याला स्थान प्राप्त होणार नाही लिहिलं तरी. म्हणून आपला हा पुरुषार्थ आपलं हे कर्म पूजलं जातं आणि ही साधना आहे तप. मला तरी वाटतं की हा फक्त तुमचा अभ्यास नाहीये हे तुमचं तप. आणि ज्या पद्धतीने तवा गरम झाल्याशिवाय पोळी शेकता येत नाही ना तसं तुम्हाला तपायचं आहे. हे तुमचं या वयातलं जे तप आहे तुम्ही जे स्वतःला तापवणार आहात नक्कीच भविष्यामध्ये कीर्तिवंत तुम्ही बनणार आहात. म्हणून हे तुमचं तप आहे. तुम्हाला इथे तपायचं आहे. त्यासाठी जे तुम्हाला मिळवायचं जे ध्येय आपल्याला प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला किंमत मोजली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला तयार असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ध्येय जे निर्माण ठेवलंय की मला आचार्य बनायचं आहे एक ध्येय तुम्ही निश्चित केलंय मग ते प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबायचं नसतं. म्हणून माणसाचं जीवन जसं असावं निर्मळ निर्झर साहूने खाच खडगे गाठावा ध्येयाचा सागर. माणसाचं जीवन जसं असावं नारळ आतून मृदू गोड वरून कवच टणक. माणसाचं जीवन जसं असावं कमळ फुलून वर यावे तुडवून चिखल. माणसाचं जीवन जसं असावं गुलाब पुष्प साहूने काटे उचले सुगंध द्यावा खूप. ज्या पद्धतीने नारळ आहे आतून मृदू गोड असतं वरून टणक आहे पण आतून मृदू गोड आहे. माझं तसं जीवन असलं पाहिजे.
माझं एखाद्या गुलाबाच्या फुलासारखं जीवन असलं पाहिजे की साहूनी काटे बोचले, ते काटे बोचले सहन करताय पण सुगंध देणं विसरत नाही, काट्यांचा विचार करत नाही, सुगंध देत आहे. तसं मी या बाकी गोष्टींचा विचार करू नये. मला या जगाला धर्माला सुगंध द्यायचा, काटे काट्यांचं काम करतील, मला पुष्प म्हणायचं सुगंधी. मी कमळासारखं माझं जीवन असलं पाहिजे. ज्या पद्धतीने कमळ त्या चिखलाला तोडवून आणि वर येत असतं, अलिप्त राहत असतं, चिखलापासून स्वतःला ते अलिप्त करून घेतं, तसं माझं जीवन असलं पाहिजे की जो असार आहे, दुर्गुण आहे, मला ते तोडवता आलं पाहिजे आणि त्यापासून मला अलिप्त राहता आलं पाहिजे. माझं जीवन नदीसारखं असलं पाहिजे, निर्मळ निर्झर, साहूनी खाच खडगे, गाठावा ध्येयाचा सागर. जी नदी वाहते उगम स्थानापासून, तर ती काय ध्येय घेऊन धावते, मला समुद्राला जाऊन भेटायचं आहे. ते ध्येय निश्चित करते, मला समुद्राला जाऊन मिळायचं आहे, मला वेदांत व्याकरणाचार्य बनायचं आहे. ती नदी ध्येय घेऊन निघते, सागराला जाऊन भेटायचं आहे. रस्त्यात त्या नदीला किती अडचणी येतात, खड्डे येतात. मग ती नदी काय करते, खड्डे आले म्हणून असं बसते का टेन्शन मध्ये, का काय खड्डे आले आता कसं जाणार आपण. आता ज्याला ध्येय गाठायचं नाही ते कारण शोधतात की गुरुकुल मध्ये थांबून घरी जायचं, घरी जाऊन सांगायचं की मला तर शिकायचंच होतं, मी शिकायलाच गेलो होतो, परंतु काय तिथे नाही मला जमत आहे. ज्यांना करायचं नाही ते कारण शोधतात. पण एखादी नदी जी ध्येय घेऊन निघाली, खड्डे आले ना, ती काय म्हणते, मला काहीही करून ध्येय गाठायचं आहे. मग ती काय करते, ते खड्डे भरते. आले ना खड्डे माझ्या रस्त्यात, मग त्या खड्ड्यांना मी भरलं पाहिजे. ते खड्डे भरते आधी ते नदी, आणि भरून झाले परत पुढच्या मार्गाला धावायला निघते. एखाद्या वेळी जर पहाडावरून तिला उडी घ्यायची झाली तर तिथूनही ती उडी घेते, परत एखाद्या दगडी शिळा आडवी आली तिथूनही ते मार्ग काढते आणि परत धावत असते. ती तोपर्यंत थांबत नाही जोपर्यंत ती सागराला जाऊन मिळत नाही. ती थांबत नाही. चरैवेती, तसं आम्ही चालत राहिलं पाहिजे न थांबता. कुठपर्यंत, जोपर्यंत मी माझं ध्येय गाठत नाही, माझं ध्येय मी प्राप्त करत नाही, तोपर्यंत मला चालत राहिलं पाहिजे. आणि ज्यांना ध्येय गाठायचं आहे ते अडचणींचा विचार करतच नाही, आणि जे अडचणींचा विचार करतात ते ध्येयापर्यंत पोहोचत नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे की ज्या दिवशी तुम्हाला अडचणी येणार नाहीत, समजायचं आपला रस्ता चुकलाय. समजलं? ज्या दिवशी अडचणी येणार नाही त्या दिवशी काय समजावं, मार्ग चुकलाय. म्हणजे विवेकानंदांना काय म्हणायचंय, तुम्ही जेव्हा योग्य मार्गाने चालत असताना तेव्हा तुम्हाला अडचणी येतात. अडचणी केव्हा येतात, योग्य मार्गाने. तुम्हाला अडचण आली म्हणजे समजावं की मी योग्य मार्गाने जातोय, आणि अडचण नाही आली की समजावं मार्ग चुकलाय. म्हणून या अडचणी येतीलच, पण त्या अडचणींवर मात करून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. ते ध्येय तुम्हाला सर्वांना गाठायचं आहे. म्हणून आपण त्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आपण प्रत्येकाने असलं पाहिजे. कारण की या सगळ्या अडचणी वगैरे ह्या प्रत्येकाला येतात. आज उदाहरणार्थ स्वामीजींनी हे सगळं मिळवलं, तर त्यांनाही जर त्यांचं चरित्र किंवा एखाद्या वेळी ते मूळमध्ये असतील तेव्हा जर तुम्ही ते शिक्षण घेत असतानाच्या अडचणी जर विचारल्या किंवा त्यांनी सांगितल्या पण असतील कधी काळी तुम्हाला, तर त्यापेक्षा तर आज आपली परिस्थिती त्या मानाने बरी आहे. आज माझा विषय की मी ज्या संस्थेमध्ये आहे ती परिस्थिती आज तुम्ही राहताय यापेक्षा खूप
अनेक पटीने वेगळी होती, त्रासदायक होती. त्या ठिकाणची परिस्थिती आजची वेगळी आहे. वेळ वेळेचं काम करतो आणि मला आनंद या गोष्टीचा आहे किंवा ज्यांना ह्या अडचणी आल्यात ना आयुष्यामध्ये तेच काहीतरी करू शकले. बाकी जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले ना, आजही आपण भारतवर्षामध्ये बघतोय की जे सोन्याचा चमचा घेऊन आले त्यांना देशच कळत नाही काय आहे, धर्मच कळत नाही धर्म म्हणजे काय. ते काही करू शकत नाही. रेडीमेड मिळालं ना आपण त्याची किंमत करत नाही. म्हणून या वयात येणारा जो संघर्ष आहे, ज्या अडचणी तुम्हाला या तुम्हाला परिपक्व बनवतील. म्हणून त्या अडचणी येऊ देत. थोडं कधी केव्हा आपण निगेटिव्ह पण होतो, अभ्यास होत नाही, पण ते प्रत्येकाचीच परिस्थिती आहे. पण तरी मला प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. एकाने मला मी कथेत बोललो, तो म्हणे महाराज प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल कसं काय निघणार, वाळूचे कण रगडिता. म्हटलं तू कर प्रयत्न, बघ तेल निघतं की नाही. त्याने वाळू घेऊन आला, ती वाळू रगडायला सुरुवात केली. असा घाम व्हायला लागला. म्हणे महाराज तेल तर काही निघत नाही वाळूच्या कणातून. म्हटलं तेल हे तुझंच निघतंय ना, ह्याला तेल म्हटलंय. आपल्या संतांनी हे तेल म्हटलंय, ते तेल वाळूचं का तुझं तो विषय नंतर. प्रयत्न वाळूचे कण रगडिता वाळूचे तेल गळे असं थोडी म्हटलंय. तेलही गळे. वाळूचं काय तुझं तेल गळतंय म्हणजे याचा अर्थ की त्याचा भाव काय आहे की प्रयत्न वाळूचे कण रगडिता, की तुम्ही प्रयत्न केले ना तर तुम्हाला ते शक्य आहे. तुम्ही प्रयत्न केलाच नाही, तुम्ही कधीच त्यामध्ये परिपक्व बनू शकत नाही. म्हणून प्रयत्न आपण प्रत्येकाने तुम्ही करीत आहात. तुम्ही आणि चांगले की ते तुम्हाला मृदंग वादन आहे, गायन आहे, इथे शिक्षण आहे आपलं वेदांताचं, संस्कृत व्याकरण, म्हणजे सर्वांगीण तुमची प्रगती व्हावी आणि सर्वोपरी परिपक्व एक साधक निर्माण व्हावा की ज्याला कुणाशीही शास्त्रार्थ करायचा आहे, ज्याला जो अभंग का जो श्लोक सोडवायचा आहे इझी तो सोडू शकणार. एवढी परिपक्वता तुम्हाला तुमची निर्माण करायची आहे. मला विश्वास आहे की तुम्ही ज्या ठिकाणी शरण आले आहात तर ते ठिकाण योग्य आहे आणि तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही ज्या चरणांच्या जवळ आहात तुम्ही सुरक्षित आहात. आणि जे या चरणांजवळ पोहोचले नाही, मला तरी वाटतं ते जाळ्यामध्ये अडकणार, फसणार आणि ते संपणार. म्हणून आपण त्या चरणांजवळ तुम्ही सर्व सुरक्षित आहात. योग्य ठिकाणी तुम्ही आहात. तुम्ही मासेमारी बघितलाय का? तो जाळं घेऊन मासे पकडायला जातो. एक मासेमारी जाळं घेऊन निघाला मासे पकडायला आणि नदी जवळ जाताच बरोबर त्या माशांनी बघितलं हा जाळं घेऊन आलाय, आता हा आपल्याला फसवणार, जाळ्यात पकडणार. त्या माशा पडायला लागल्या. मग एक माशी होती वृद्ध, ती म्हणते अरे बाळांनो पळू नका, तुम्ही इथेच थांबा, तुम्ही इथून पळू नका, इथे थांबा, वाचाल तुम्ही. नाही म्हणे तू झालंय तुझं, राहिलं काय, तू गेली काय राहिली काय काही फरक नाही, तू जा. कोणी ऐकलं नाही आणि त्या पळायला लागल्या. त्याने लगेच जाळं फेकलं. पळत असलेले सर्व मासे जाळ्यात अडकले. फक्त एकच वाचली, ती वृद्ध, तो मासा, तो एकच वाचला. आता ह्यांना पकडले गेले, जे पकडले गेले जाळ्यात हे म्हणतात आम्ही तुझं ऐकलं नाही. आणि मी तर सांगत होते थांबा, पण आम्ही तुझं ऐकलं नाही. पण तुला कसा भरोसा वाटला की इथेच थांबा, आपण वाचू शकतो? आणि मी यासाठी तुम्हाला सांगत होते इथे थांबा की अरे जो जाळं फेकणारा व्यक्ती आहे तो त्याच्या पायांपासून दूर जाळं फेकतो. पायांजवळ फेकत
नाही, म्हणून त्याच्या पायांजवळ राहिलं ना की आपण वाचतो, कारण तो त्याच्या चरणांपासून दूर जाळं फेकतो. म्हणून चरणांजवळ राहिलं ना की आपण वाचतो, म्हणून ते चरण तुमच्यासाठी सुरक्षित आहेत. तुम्ही ते चरण नाही सोडले ना, भाग गेला क्षीण गेला अवधा झाला आनंद. तुझे चरण देखील, देवाचे चरण किंवा गुरूंचे चरण ते तुमच्यासाठी सुरक्षित सेफ स्थान आहे. ते तुम्ही जर तिथे कायम राहिले, पकडून ठेवले, तर निश्चित तुम्ही हे जे जाळं माया जाल आहे याच्यामध्ये तुम्ही फसणार नाही. तुम्ही सुरक्षित राहणार आणि तुम्ही कीर्तिवंत, नामवंत, पूजनीय, वंदनीय बनणार. एक माणूस म्हणून, महापुरुष म्हणून, महामानव म्हणून तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही नामवंत होणार. म्हणून तुम्ही ज्या चरणांची सेवा करीत आहात, जिथे तुम्ही शरण आले आहात, ते चरण सुरक्षित, ते स्थान तुमच्यासाठी सुरक्षित आहे. तुम्ही स्वामीजींच्या आज्ञेचं पालन करून आज मला आजही वाटतं की जेव्हा मी लहान होतो, माझे गुरु मला सगळं सांगायचे, तू हे शिकलं पाहिजे, तू हे आणखी केलं पाहिजे. अनेक गोष्टी अशा आहे की मी त्या करू शकलो नाही, आणि त्यांच्या गेल्यानंतर मला वाटलं की आपण ते केलं नाही, ही नाराजी गुरूंची राहिली. मग मी त्या कामाला लागलो. मग मी ते सगळं लिहिलं की गुरूंना काय काय माझ्याकडून अपेक्षा होत्या, मी त्या अपेक्षा लिहिल्या, त्यावर कामाला लागलो आणि त्यात मी प्रगती करायचा प्रयत्न केला, यशस्वी झालो. मी ते सगळं करून दाखवलं जे गुरूंचं स्वप्न होतं. आज मी ते सगळं करून दाखवलं, तरी मला दुःख आहे, तरी मी नाराज आहे. दुःख या गोष्टीचं आहे, नाराजी या गोष्टीची आहे की आता मी सगळं करून दाखवतोय, पण हे ज्यांचं स्वप्न होतं ते आता नाही, त्यांची उणीव भासते. ते असताना मी केलं असतं तर आणखी त्यांना किती आनंद वाटला असता. मी नाही केलं, आज करतोय, करून दाखवलं, पण आज ते नाही. म्हणजे ती खंत कायम मनात असते. म्हणून तुम्ही आज या वयामध्ये शिकायचा प्रयत्न करीत आहात. तुम्ही स्वामीजींच्या आज्ञेचं, आणि स्वामीजींना माझ्या माहितीप्रमाणे काही अपेक्षा नाही. स्वामीजींना अपेक्षा असतील तर फक्त एवढ्या की तुम्ही जो उद्देश घेऊन इथे आले आहात तो तुमचा उद्देश सफल झाला पाहिजे. तुम्ही या शिक्षणामध्ये तुम्ही पारंगत झालं पाहिजे, एवढाच स्वामीजींचा उद्देश आहे. आणि कसं आहे की एखाद व्यक्ती जर मागितल्याने गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापून देत असेल, तर मला नाही वाटत की स्वामीजींचा असा स्वभाव आहे की ते तुम्हाला अंगठा कापून मागतील. एकलव्याने अंगठा कापून दिलाय गुरूंना, आणि कोणता अंगठा कापून दिलाय? ज्या अंगठ्याने तीर पकडायचा आहे, ज्या अंगठ्याने तीर पकडायचा आहे, म्हणजे तो तीर त्या विद्येत धनुष्यबाणाच्या विद्येतच पारंगत होता. आणि असा अंगठा मागितला की तो अंगठा कापून दिल्यानंतर तो तीरच चालवू शकत नाही. आणि तो अंगठा कापून मागता बरोबर त्याने क्षणाचा विलंब न करता अंगठा कापून दिला. मग कितीतरी अशा कथा आहेत. स्वामी गोरक्षनाथ, त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथांना एके दिवशी भिक्षाला जाता आलं नाही तब्येतीच्या कारणामुळे. मग गोरखनाथांना सांगितलं की तुम्ही आज भिक्षा मागून आणा. गोरखनाथ भिक्षा मागून आणतात वडा. तो वडा गुरुजींना आवडतो. गुरुजी म्हणतात गोरख खूप छान आहे, आणखी एक घेऊन ये. आणखी एक घ्यायला गेलं. गोरख बळजबरीने त्या माऊलीने दिला. गोरख वडा खूपच छान, आणखी एक घेऊन ये. जेव्हा गोरखनाथ परत द्यायला जातात ती माता रागवते, असेच तुम्ही असतात वगैरे वगैरे. दिलं ना मी तुम्हाला, आता कशाला परत पाहिजे? गोरखनाथ म्हणतात माझ्या गुरूंची इच्छा आहे, त्यांना वडा आवडला, ते कसं परत कधी मागत नाही.
कधी ते म्हणत नाही, जे खायला मिळालं ते खातात. कधी असं आहे वाईट आहे, हे चांगलं आहे, खारट अनुभव असं कधीच बोलत नाही. आज काय माहित त्यांना आवडलाय माऊली तुझ्या हातचं भोजन प्रसाद दे ना. ती माऊली रागवते, ते म्हणते ठीक आहे मी तुला देईन, बदल्यात मला काय मिळणार, माझा काय लाभ. दिलं तुला एक वेळी, म्हणे तुला काय पाहिजे ते माग मी देतो. ती माऊली म्हणते हा असं जाणार नाही, असं मागितलं पाहिजे की हा निघून जाईल. म्हणते डोळा काढून देशील का मला. गोरखनाथाने पटकन आपला डोळा काढून हातावर, माऊली हा डोळा घे, मला भिक्षा दे, गुरुंना भूक लागली आणि गुरुंना वडा खायचा आहे. ती माऊली थरथर कापते, प्रसाद दिला. गोरखनाथाने असंच बळजबरी हात ठेवून परत आले, गुरुजींच्याकडे वडा दिला. गुरुजींनी विचारलं अरे काय झालंय, डोळा का झाकून ठेवलाय. म्हणे गुरुजी काही नाही, तुम्ही वडा खा. गोरखनाथ कशासाठी म्हणताय नंतर सांगू, कारण की मी जर सांगितलं तर गुरुंना वाईट वाटेल ना आणि वडा खायचं राहून जाईल. गुरु वडा कशाला खातील माझं दुःख बघून, गुरुंची इच्छा राहून जाईल की नाही. म्हणून मग गुरुंनी आधी वडा खावा, त्यानंतर मी सांगतो काय घडलंय. पण गुरु संत हृदय नवनीत समान, संतांचं हृदय नवनीत सारखं असतं. गुरु म्हणतात मला आधी दाखव काय झालंय. हात बाजूला केला, पाहिलं रक्त बंबाळा डोळा झालाय. म्हणजे झालंय काय. डोळे बंद करून मच्छिंद्रनाथांनी बघितलं, दृष्टांत लक्षात आला, हात ठेवला आपल्या शिष्याच्या डोळ्यावर आणि डोळा परत दिला. म्हणजे एखादा गोरखनाथ जर गुरुजींची फक्त, मला नाही वाटत की स्वामीजी कधी तुम्हाला म्हणतील अरे वडा घेऊन ये करून, तुम्हाला खाऊ देत नाही ते करून आणला सांगितले, परंतु ते वडा मागणार नाही, तुमचा अंगूठा कापून मागणार नाही. फक्त तुमच्याकडून काय मागतील, मी जो पाठ दिलाय बेटा तो पाठ केला का तू, ते केलं का तू. मग एक अशी जर आमची परंपरा असेल, कोणी मान कापून दिले, कोणी अंगूठा कापून दिलाय, कोणी डोळा काढून दिलाय, ही आमची परंपरा. आणि आज जर वर्तमान गुरु आपल्याला फक्त अभ्यास मागत असतील, फक्त साधना मागत असतील, पाठांतर मागत असतील, तर मला तरी वाटतं अंगूठा कापून देण्याच्या बदल्यात सोपं आहे, डोळा काढून देण्याच्या बदल्यात सोपं आहे. तेवढं तरी आपण केलं पाहिजे. आणि गुरुंचा संतांचा स्वभाव कसा असतो माहिती आहे, आपणासारखे करीती तात्काळ, काळवेळ लागू देत नाही. मला तरी वाटतं की स्वामीजी तुम्हाला शिष्य समजत नाही, ते तुमच्यामध्ये स्वामीजीच बघतात, तुमच्यामध्ये ते गुरुतत्वच बघतात. त्यांना तुम्हाला गुरु नाही तुम्हाला शिष्य नाही बनवायचं, तुम्हाला गुरुपदी विराजमान करायचं, तुम्हाला गुरु बनवायचंय, तुम्हाला त्यांच्यासारखं गुरु बनवायचंय, शिष्य नाही बनवायचंय तुम्हाला. म्हणून त्यांनी जर पाठ मागितला तर आपण तो पाठ करून दिला पाहिजे. तेवढी मेहनत तुमच्यावर ते रागवले पद किंवा तुम्हाला सांगितलं करून ते आजच, त्याशिवाय तुला भोजन नाही, तर त्यात मला तरी वाटतं की भलं आपलंच आहे. माझ्या गुरूंनी हे सगळं माझ्याकडून हे सगळं करून घेतलंय या पद्धतीचं. आज म्हणून मी काहीतरी करू शकतो. म्हणून स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही इथे तुमचं जीवन तुम्ही समर्पित केलंय, तुमच्या जीवनातील अनुभव वेळ तुम्ही दिलाय, त्यात तो सार्थकी आपण सगळ्यांनी लावायचा आहे. बघा पैशांमध्ये नुकसान झालं ना तर पैसे परत कमवता येतात. तब्येत बिघडली ना औषधोपचाराने परत सुधारता येते. जर तुमच्याकडे असलेली कला तिचं विस्मरण झालं तर अभ्यास करून परत प्राप्त करता येते. पण जो वेळ जातोय ना आपला, तो वेळ परत आणता येत नाही. जो आता वेळ गेला तो परत वेळ किती करोड रुपये खर्च करून येईल, परत नाही परत येत. म्हणून तो अनमोल आहे. म्हणून जो वेळ अनमोल आहे त्या वेळेचा सदुपयोग आपण करायला शिकलं पाहिजे, केला पाहिजे. गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून या वर्तमान वेळेमध्ये तुम्हाला साधना करायची आहे, अभ्यास करायचा आहे
आणि खूप चांगल्या वातावरणात तुम्ही आहात. आज स्वामीजींच्या सारखे गुरु, शिक्षा गुरु मिळणं फार कठीण आहे. ते स्वतः तुमच्याकडे लक्ष देऊन, मी स्वामीजींना म्हटलं माझ्याकडे काही दिवस या, थोडं तुम्हालाही शांती, थोडं तिकडे आपण काही ठिकाणी जाऊ वगैरे. स्वामीजी म्हटले की मला कुठेही फिरायला जायची, इकडे तिकडे जायची इच्छा होत नाही. म्हणजे संपूर्ण त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय गुरुकुलसाठी. गुरुकुल म्हणजे कोण? आपण, आपल्यासाठी वाहून घेतलं. जर ते जर एवढे परिश्रम आपल्यासाठी करत असतील तर आपली पण भूमिका महत्वाची असते. आपण पण त्यांना रिटर्न दिलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की शिष्य दिए गुरु मिले तो भी सस्ता जान. आपण मान कापून दिली ना आपली, आणि मान कापून दिल्यावर गुरु मिळत असतील तरी समजायचं की हा व्यवहार सस्त्यात झालाय, स्वस्तात. एवढं गुरुतत्व जे आहे ते अनमोल आहे आपल्या आयुष्यात. ते शिल्पकार आहे. आता सध्या काय करतात स्वामीजी? जसं एखादा शिल्पकार दगडातील अनावश्यक भाग काढून टाकतो आणि त्या दगडाचं रूपांतर मूर्तीत करतो. तर दगडाचं रूपांतर मूर्तीत केव्हा होतं? जेव्हा त्या दगडातील अनावश्यक भाग तो शिल्पकार काढतो. तुमच्याही बाबतीत तसंच होत आहे. ज्या अनावश्यक गोष्टी आहेत स्वामीजी त्या तुमच्या आयुष्यातून बाजूला करतायत, काढून टाकतायत. कारण त्यांना तुमच्या मूर्तीचं रूपांतर करायचं, ते संस्कार तुम्हाला द्यायचे. म्हणून साधू ऐसा चाहिए जैसा सूत सोहाय, सार सार ग्रही रहे थोथा देई उडाय. कबीरजी म्हणतात साधू असा असला पाहिजे, मनुष्य असा असला पाहिजे जैसा सूत सोहाय. सुपडं असतं की नाही, तसा आपला स्वभाव असला पाहिजे माणसाचा. त्या सुपड्याचा स्वभाव काय आहे की ते सार सार ग्रही रहे थोथा देई उडाय. जो सारसार असतो तो ग्रहण करून ठेवतो ते सुपडं, आणि जो थोथा असतो पोत्र ते उडवून लावतो. तसा आपला स्वभाव असला पाहिजे. जे काही आयुष्यामध्ये चांगलं आहे ते आम्हाला ग्रहण करायचं आहे, आणि जे थोथा आहे, जे अनावश्यक आहे ते उडवून लावायचं आहे, ते सोडायचं आहे. तेव्हा आमचं रूपांतर योग्य व्यक्तीमध्ये होऊ शकतं. मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. माझ्यासाठी एकटा एकदंत इथे नाही आहे, तुम्ही सगळे माझ्यासाठी एकदंत आहात. म्हणून मला तुम्हाला प्रत्येकाला भेटायला तेवढंच आवडतं जेवढं त्याला भेटायला मला आवडतं. म्हणून आज मी काही फक्त एकटा एकदंताला भेटायला आलो नाही, तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलोय. आणि मला पण प्रसन्नता आहे की एका योग्य स्वामीजींच्या गुरुकुलमध्ये मी त्याची ॲडमिशन घेतली. मी त्या दिवशी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पण सांगितलं, मी त्याच्यासाठी ऋषिकेश, हरिद्वार, गोवा, कोल्हापूर, काळसिद्धेश्वर स्वामीजी, वाराणसी, काशी अनेक ठिकाणं मी बघून आल्यानंतर माझी जेव्हा स्वामीजींची भेट झाली तेव्हा मी ठरवलं की त्याला मी इथे ठेवणार. मी व्यवस्था बघितली नाही. बाकी ठिकाणी मी गेलो तिथे व्यवस्था खूप होती. इथे आल्यानंतर मी व्यवस्था बघितली नाही, इथे मी स्वामीजींची अवस्था बघितली. त्यांचा स्वभाव, नेचर, त्यांची आपल्या विद्यार्थ्याप्रतीची तळमळ, हे सगळं बघितल्यानंतर मी ठरवलं की इथे आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे. मग मी पण इम्प्रेस झालो की नाही की इथे एक योग्य स्थान आहे. मी सगळं बघून आल्यानंतर तर माझ्या संस्थेची कॅपॅसिटी आहे की मी एखाद्या गुरुकुलला, पण मला माहित होतं की इथे फक्त पैसे खर्च होतील, त्याचं रिटर्न काहीच नाही. इथे 1 रुपया मी आजपर्यंत दिला नाही, फी दिली नाही, काही आपल्याला इथे त्याचे कोणाच्या ॲडमिशनचा खर्च नाही, ते नाही. जेव्हा तुमच्या परीक्षा काय थोडंफार असेल वगैरे तो विषय, पण तरी इथे म्हणजे व्यवहार नाही. इथे
कमर्शियल हा विषय नाही, इथे फक्त विषय काय परमार्थ, की स्वामीजींचं शुद्ध हेतू पारमार्थिक, की कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु. आता सध्या वक्ते असे आहेत, एखाद्या वक्त्याला तुम्ही सांगा की कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन महाराज, याच्यावर तुम्हाला 2 तास प्रवचन करायचं आहे, तुम्ही याल का? यावर मी प्रवचन करायला नक्की येईल. पहिल्यांदा तर मला तारीख बघू दे आणि मग तुम्ही पाकिट काय देणार ते मला आधी सांगा. श्लोक कोणता आहे? प्रवचनाचा विषय काय? हां, आणि पाकिट काय देणार ते आधी सांगा, कारण मी गाडी घेऊन येणार वगैरे वगैरे. याचा अर्थ अशी सध्याची परिस्थिती आहे. पण या अशा वातावरणात परिस्थितीत सुद्धा स्वामीजींच्या सारखं व्यक्तिमत्व, मी संत समितीमध्ये काम करतो. आपल्या भारतातील सर्व संप्रदाय 127 संप्रदायांचे संत ज्यांच्या संपर्कात मी आहे, पण त्यात काही संत असे आहेत की ज्यांना मी मनापासून स्वीकारलं. त्यातील एक स्वामीजी. तर अनेक माझे मित्र आहेत संत, परंतु मला माहिती आहे माझे मित्र असल्यामुळे, पण स्वामीजींच्या ठिकाणी ठेराव आहे, जिद्द आहे, प्रेम आहे विद्यार्थ्याच्या बद्दल आणि पूर्ण समर्पण आहे. त्यामुळे मला पण आनंद वाटतो की अशा गुरुकुलमध्ये तुमची सर्वांची ॲडमिशन आहे. शिका, खूप मोठं व्हा. मी मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मोठं परिवर्तन तुमच्या आयुष्यात होईल असा मला विश्वास आहे आणि दिन प्रतिदिन तुमची सर्वांची प्रगती उन्नती हो आणि जे ध्येय घेऊन आपण इथे आला आहात ते ध्येय आपल्या सर्वांना प्राप्त हो अशी सद्बुद्धी आणि प्रेरणा परमात्मा आपल्याला देतील असे मला विश्वास आहे. आणि तुम्ही ज्यांच्या कृपाछत्राखाली इथे आहात, माऊलींचं मोठं कृपाछत्र, एक आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श चरित्र, त्यांच्या कृपाछत्राखाली तुम्ही इथे सुरक्षित आहात. नक्कीच त्यांची कृपा तुमच्यावर होईल. आणि मला तरी वाटतं या आळंदी या गुरुकुलच्या माध्यमातून एक नाही तर अनेक ज्ञानेश्वर या भारताला, विश्वाला या गुरुकुलच्या माध्यमातून मिळणार आहेत, यावर माझा विश्वास आहे. आणि मी स्वामीजींना पण धन्यवाद देतो. आज योगायोगाने तुमच्याशी सर्वांशी मला बोलायला पण मिळालं. आता आपण प्रयत्न करूया की जेव्हा मी येईल तेव्हा मला पण आवडलं तुमच्याशी बोलायला. आज मी नाही म्हटलं, पण पुढच्या वेळेपासून नाही म्हणणार, आपण बोलूया. मी घाबरत याच्यासाठी होतो की मला संस्कृत येत नाही, म्हणून म्हटलं चुकायचं आपलं. जसं रामचंद्रांचा दृष्टांत आहे रामायणामध्ये, राम बघत होते की ज्या दगडावर राम लिहिलं जातंय तो दगड तरतोय, मी तर स्वतः राम आहे, मग माझाही दगड तरला पाहिजे ना. त्याने दगड हातात घेतला की आता मी दगड फेकून बघतो तरतो का, मी राम. पण ते विचार करत होते की मी जर दगड फेकला आणि डुबायचा, हे वानर आहे, हे म्हणतील आमचा दगड तरतो आणि देवाने स्वतः फेकलेला दगड मात्र बुडाला. हे चुकीचा मेसेज जातो ना तो. म्हणून रामचंद्र म्हणतात की मी थोडं बाजूला जातो. रामचंद्र बाजूला जातात, मागे वळू शकतात, कोणी बघत तर नाही आहे ना. एकांतात गेले आणि मग दगड फेकला, तो दगड तरला नाही, डुबला. रामचंद्र म्हणतात बरं झालं की त्यांच्या समोर दगड नाही फेकला, आता बुडला काय म्हटलं असतं त्या सगळ्यांनी. आणि वळले परत जायला, पाठीमागे फिरले, तेवढ्यात पाठीमागे हनुमानजी उभे, जय श्रीराम. देव म्हणतात तुम्ही केव्हा आले? म्हणे तुम्ही दगड फेकला ना तेव्हा चालू. म्हणे तू बघितलं का बुडाला? म्हणे मग तुम्हाला नव्हतं माहिती तो दगड बुडणार आहे, मला माहित होतं तो बुडणार आहे. म्हणे ठीक आहे, आता जे झालं ते जाऊ दे, पण तिकडे सांगू नको की माझा दगड बुडाला म्हणून. म्हणजे देवा नाही सांगितलं तरी त्यांना माहित आहे. त्यांना काय माहित आहे? म्हणे देवा तुम्हाला सोडून आम्हाला तुझ्या भक्ताला सगळ्यांना माहित आहे
की जोपर्यंत आपण देवाच्या हातात आहोत, आपण सुरक्षित आहोत, आणि जेव्हा देव आपला त्याग करेल आपण बुडाल्याशिवाय राहणार. देवा तू ज्याचा त्याग केला तो बुडणारच ना, तुझ्या दगडाचा त्याग केला तो बुडणारच. जोपर्यंत त्याने पकडून ठेवलंय तो सुरक्षित आहे. तेव्हा रामांना कळालं ठीक आहे म्हणे. म्हटलं तसं आपलं होऊ नये की मी काही संस्कृत बोलायचं आणि त्यामध्ये काही करेक्शन निघायचं, म्हणून मग मी थोडं टाळत होतो. पण संस्कृत शिवाय मी बोलू शकतो काही विषय. तर पुढे पण आपण परत मी तुमच्या भेटीला तुमच्याशी बोलायला परत येईल. तुम्हाला सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा. स्वामीजींना नमस्कार करतो आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून